निश्चित. पुन्हा एकदा चर्चासत्राकडे वळूयात. काथे सर. धन्यवाद अंकिता. पटकन आपण सौमेन मुखर्जी यांच्यापर्यंत पोहोचूयात. सौमेन मुखर्जी, प्राथमिक कल आपल्याला काही संकेत देतायत का? पटकन सांगा. समोर जे बंगाली चॅनेलमध्ये दिसतंय, बंगालची दोन्ही चॅनेल मी पाहतोय, त्याच्यामध्ये टीएमसी फक्त 4 जागेवर आणि भाजप 19 जागेवर आघाडीवर दिसते. आणि ही कल आमचं आकलन प्रमाणेच आहे. आणि भाजपचा पूर्ण प्रचार, भाजप आणि टीएमसी दोघांचाही बंगालचे जे गेला 35 दिवसचा जवळपास 30 दिवसचा आम्ही जे प्रचार पाहिलेला आहे, ते प्रचारमध्ये 2 टप्पे होते. एक टप्पे भाजपचे घोषणापत्राचे अगोदर, ती घोषणापत्राच्या अगोदरमध्ये टीएमसीला खूप आघाडी होती आणि त्यावेळेला टीएमसीकडे एसआयचाही मुद्दा होता, टीएमसीकडे बाकी बहिरागत ते हिंदी भाषिक लोकांचा, परप्रांतीय, हे सगळे मुद्दे होते. पण सोमेनजी थोड्या वेळापूर्वी संध्या सवालाखेंचं एक म्हणणं होतं. त्यांचं म्हणणं आहे बिगर भाजपा आघाडीला माहिती आहे की मूड काय आहे, लोकांना काय वाटतं तेही त्यांना कळलंय, पण ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळत नाहीये. तुमच्या लेखी अशा पद्धतीचा काही बदल घडू शकतो? ममता बॅनर्जी परत येऊ शकतात? माझ्या हिशोबाने सकाळ आमचं जे आकलन आणि अजूनपर्यंतचे जे निकाल दिसते, आता इथे रिफ्लेक्ट होत नाही, पण खालचा मला स्क्रीनवाले दिसते आणि त्या अनुषंगाने मला दिसत नाही. जर झाली तर मग खूप मोठा प्रतिसाद मत घेऊन येणारे ममता बॅनर्जी परत येऊ शकते जर त्यांना यायचं असेल, पण दॅट इज व्हेरी अनलाइकली. ते होऊ शकत नाही, कारण जनतेची जे मूड आहे, ती मूड आणि ज्या शिस्तबद्ध पद्धतीने ह्यांनी चुनावमध्ये ह्यावेळी सहभाग घेतली, अत्यंत उत्सुकताने, एवढा जास्त प्रमाणात, जवळपास 92, 93, 94, 55% पर्यंत. आणि हे दॅट इज व्हेरी अनयुज्युअल ऑफ बेंगॉली कॅरेक्टर फॉर पास्ट ऑलमोस्ट 30 इयर्स दॅट आय एम. मी जेव्हापासून मला राजनैतिक ह्याच्यामध्ये मी सहभाग घेतला, त्याचा तर मला दिसलं नाही कधी एवढा मोठ्या प्रतिसादाने, एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने भाजप बंगालची जनते कधी मतदान केलंय. बंगालमध्ये नेमकी आम्हाला काय दिसायला मिळते, आम्हाला खूप. पण सौमेन मुखर्जी, मी संध्या सवालाखे यांच्यापर्यंत जाणार आहे. संध्याजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल? एक छोटा प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येतोय. सौमेन मुखर्जी, आपण जो आकडा सांगताय त्या आकड्याच्या नुसार मागच्या वेळेलाही बऱ्यापैकी चांगलं मतदान झालं होतं. मागच्या वेळेपेक्षा यंदा वाढलेला टक्का काय सांगतोय? मला उत्तर द्यायचंय? नाही, सौमेन मुखर्जी बोलतायत, त्यांचं उत्तर आलं की मी आपल्यापर्यंत येतो. काथे साहेब, तुम्ही फक्त एक विषय तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुमची आर्काईव्ह मधून गेल्या वेळेचा 21 मध्ये झालेला मतदारांचा, त्यांचा बूथचा बाहेरचा तुम्ही पूर्णपणे एक फ्रेम काढा, सकाळ 7 ते संध्याकाळ 6 पर्यंतची, आणि तेव्हाची तुम्ही जरा बूथ बाहेरचा लाईन पहा आणि ह्या वेळेचा लाईन पहा. तेव्हा एवढा लाईन एवढं रंगीत नसताना तरी तिथे 84% मतदान झाली. ह्या वेळेला फक्त 8 म्हणजे 8%, 84% गेल्या वेळेला झालेला, ह्या वेळेला झालेला 92%, फक्त 8% वाढली त्या हिशोबाने, पर्सेंटेजच्या हिशोबाने, शतकप्रमाणे. आणि ती जर फक्त 8 येऊन एवढा मोठे रांगे कसे काय उभा केलाय, तुम्ही फक्त एवढा पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे निष्कर्ष दिसेल. ठीक आहे, मी संध्या सवालाखे यांच्यापर्यंत पोहोचतोच आहे. संध्याजी, या निकालाच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला जी माहिती समोर येते त्यात तरी तृणमूल आणि काँग्रेस, माफ करा, तृणमूल आणि भारतीय जनता पार्टी समसमान जागांवर दिसत आहेत. आपलं एखाद्या मिनिटातलं काही विश्लेषण असेल याचं? तुम्हाला वाटतंय हा निकाल बदलेल, फार चमत्कारिक निकाल येतील? बघा, चमत्कार तर हे लोक नेहमी करतच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि यांच्या मनामधली धास्ती बघा, एक स्त्री म्हणून मी बोलते की एका महिलेची जी धास्ती यांनी घेतलेली होती, ज्या पद्धतीचं मतदान पश्चिम बंगाल इथे झालेलं, हे बघता लोकांच्या सर्व लक्षात आलेलं आहे. आज एका स्त्रीला त्यांना पूर्ण केंद्राची यंत्रणा लावावी लागली, हे काही छोटी गोष्ट आहे. आणि मतदान जे वाढलेलं आहे, आता आम्ही वारंवार जे वोट चोरी म्हणतो, काही मतं त्या ठिकाणचे एवढे गायब केले, त्या सर्व गोष्टी जर बघितल्या तर सर्व गोल आहे. होऊ द्या, पुढे आता सुरू झालेलं आहे. बघूया त्याचा काय काय इफेक्ट होतो. तो यांनी वाढवलेलं मतदान असेल, 8% जरी वाढलेलं असेल मतदान, तर बघूया आता कोणाच्या बाजूने केलेलं आहे ते. कारण आपल्याला या चर्चेला पुढे नेण्यासाठी मकरंद मुळे यांच्यापर्यंत पोहोचायचंय. राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये मकरंद मुळे जोडलेले आहेत. मकरंद मुळे, हे सगळं वाढवलेलं मतदान आहे, या निष्कर्षाप्रत अगदी मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच भारतीय जनता पार्टीचे विरोधक का पोहोचावेत? मकरंद मुळे. असं आहे की भारतीय जनता पार्टीचे विरोधक किंवा दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करणार ते स्वाभाविक आहे, पण लक्षात घेतलं पाहिजे की मुळात मुद्दा असा आहे की मतदान अधिक झालं पाहिजे, वाढलं पाहिजे, ह्याकरता सातत्याने प्रयत्न होत असतात. आपण महाराष्ट्रातही त्याचा अनुभव विधानसभेला घेतलेला आहे आणि त्यामुळे तोच प्रयोग भारतीय जनता पार्टीने ठरवून आग्रहपूर्वक पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. असं जेव्हा मतदान वाढतं ते वाढलेलं मतदान जसंच्या तसं
आपल्यालाच मिळेल असं काही कोणी ठामपणे सांगू शकत नाही, पण वाढलेल्या मतदानामुळे शक्यता अधिक वाढते. त्यामुळे मतदान अधिक व्हावं, मतदान मुद्द्यांवर व्हावं आणि भारतीय जनता पार्टी किंवा कुठलाही अन्य पक्ष जी काही भूमिका घेऊन जाते त्याचे जे समर्थक हितचिंतक मतदार आहेत त्यांनी किमान त्याच्या बाजूने उभं राहावं. याचा एक मार्ग आहे की मतदान वाढवलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी काही प्रमाणात सातत्यपूर्वक अशा प्रकारच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यात यशस्वी होते. हे एका अर्थाने चांगलं लक्षण आहे. लोकशाहीत लोकांनी बाहेर पडणं, मतदान करणं आणि आपला कौल देणं, त्यामुळे थेट आणि अधिक स्पष्ट असा कौल या मतदानातून मिळू शकतो. मकरंद मुळे या निमित्तानं आपण चर्चेला पुढे जात असताना एक नवा तपशील आता पटकन अत्यंत वेगानं आकडे बदलतायत त्याकडे आपल्याला घेऊन जातो. पश्चिम बंगालच्या संदर्भातला आकडा समोर येतोय. तृणमूल कलांमध्ये 47 जागा, भारतीय जनता पार्टी 55 जागा, काँग्रेस 1 जागा.